शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची ही बातमी समोर आलेली आहे। जर तुम्ही पण पीक विमा भरला असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे, कारण की देखील पीक विमा योजनेची रक्कम शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मोठा निर्णय पार पाडल्यामुळे शेतकरी आता पूर्णपणे चिंताग्रस्त झालेले आहे। पीक विमा आलेला आहे, शेतकऱ्यांनी आता बँकेचे खाते चेक करावे असे आदेश देखील येऊ लागलेले आहे। बऱ्यापैकी शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पीक विमा योजनेची रक्कम ही जमा व्हायला सुरुवात देखील झालेली आहे। जर तुम्ही पण शेतकरी असाल तर तुम्हाला पण पीक विमा योजनेची रक्कम या ठिकाणी टाकली जाणार आहे, पण काही शेतकरी बाद देखील करण्यामध्ये आल्यामुळे आता शेतकऱ्यांना चिंता वाढवण्याचे या ठिकाणी संकेत दिले जात आहे। या ठिकाणी लक्ष द्या, पीक विमा योजनेची बातमी समोर आलेली आहे। GR देखील तुमच्या समोर टाकलेला आहे। महत्त्वाची बातमी आहे, फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला। या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही पण पहिल्यांदाच आलेला असाल तर लगेच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून टाका। आता लक्ष द्या, अजून आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। शेतकरी बाद झाले, काही शेतकऱ्यांना पूर्णपणे या योजनेतून बाद देखील करण्यामध्ये आले। कोणते शेतकरी बाद करण्यामध्ये आले ते पण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून लगेच बघायचा प्रयत्न देखील करणार आहोत। आता या ठिकाणी लक्ष द्या, कोणते शेतकरी बाद झालेले आहे, कोणत्या शेतकऱ्यांना आता एकही रुपया मिळणार नाही। जर तुम्ही पण ही 2 कागदपत्रे केली नसेल तर आता तुम्हाला एकही रुपया जमा दिल्या जाणार नाही। जर तुम्ही पण शेतकरी असाल तर तुमच्यासाठी अतिशय आनंदाची ही बातमी मानावी लागेल, कारण की देखील आजपासून शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती रक्कम देखील जमा व्हायला सुरुवात झालेली असून पूर्णपणे रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती या ठिकाणी टाकण्याचा सर्वात मोठा हा निर्णय झालेला असून शेतकरी जर तुम्ही पण असाल तर तुम्हाला पण या ठिकाणी बघणं गरजेचे आहे। महत्त्वाच्या सूचना समोर आलेल्या आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये 2 महत्त्वाच्या घोषणा झालेल्या आहे। जर तुम्ही पण या घोषणा ऐकल्या नाही तर तुम्हाला रक्कम मिळणार नाहीये, म्हणून तुम्हाला पण या 2 घोषणा ऐकणं अतिशय गरजेचे आहे। ज्या शेतकऱ्यांनी या 2 घोषणा ऐकल्या त्या शेतकऱ्यांना पूर्णपणे रक्कम मिळणार आहे। तर चला त्या घोषणा बघू। त्यापूर्वी देखील शेतकऱ्यांना आज रक्कम मिळणार। आज पूर्णपणे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना न मिळता तर हा हप्ता 2 टप्प्यामध्ये शेतकऱ्यांना मिळणार आहे। आज उद्या या 2 दिवसामध्ये देखील आता फक्त या 16 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती रक्कम देखील जमा केली जाणार आहे। जर तुम्ही पण याच 16 जिल्ह्यामधील शेतकरी येत असाल, जर तुमचा पण जिल्हा याच 16 जिल्ह्यामध्ये येत असेल तर तुमच्या पण बँकेच्या खात्यावरती पीक विमा योजनेची रक्कम जमा केली जाणार। किती रुपये टाकल्यामध्ये येणार आहे ते पण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचा प्रयत्न करू। हे 16 जिल्ह्याची यादी आपल्यासमोर आलेली आहे। काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या 16 जिल्ह्यांचा मोठा उल्लेख आल्यामुळे या 16 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चिंता करायची गरज अजिबात राहिली नसून त्यांच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा व्हायला सुरुवात होणार असून DBTच्या माध्यमातून देखील रक्कम तुमच्या खात्यापर्यंत पोस्ट केली जाणार आहे। असा मोठा निर्णय देखील झालेला आहे। DBTचं बटन दाबायची वेळ आजचीच असणार। आज देखील शेतकऱ्यांना पूर्णपणे विम्याची रक्कम मिळणार। आता कोणते शेतकरी बाद झाले, कोणत्या महत्त्वाच्या घोषणा झालेल्या आहेत ते पण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया। महत्त्वाच्या घोषणा आहे, जर तुम्ही त्या बघितल्या नाही तर तुम्ही पण बाद होशाल। कोणत्या 2 घोषणा झाल्या, कोणत्या शेतकरी अडचणीत बसलेले आहे ते पण आपण लगेच बघू। किती रुपये, किती रक्कम शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा केली जाणार ती पण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून लगेच बघू। कोणकोणत्या शेतकऱ्यांना किती रुपये मिळणार, पहिल्या टप्प्यामध्ये कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम पाठणार ते पण आपण याच व्हिडिओच्या माध्यमातून बघायचा प्रयत्न करणार आहोत। जर तुम्ही पण या ठिकाणी असा विचार करत असाल की पीक विमा योजनेचा दुसरा टप्पा किती मिळणार, दुसऱ्या टप्प्याची रक्कम किती पडणार आहे, आपण लगेच या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया। दुसऱ्या टप्प्याची रक्कम तुमच्या खात्यावरती जमा होणार, आजपासून सुरुवात होणार हे तर तुम्हाला माहीतच आहे, पण किती रुपये मिळणार, किती रुपये खात्यावरती जमा केले जाणार, विम्याची रक्कम किती मिळणार असा प्रश्न देखील शेतकऱ्यांच्या डोक्यामध्ये आहे। सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक ग्रुपच्या माध्यमातून असं सांगितलं जातं की पीक विमा इतका मिळणार, पीक विमा इतका मिळणार, पण देखील आजपर्यंत याची तारीख जाहीर झाली नव्हती। आजपर्यंत देखील याबाबत कोणती अपडेट आली नव्हती, पण आज देखील मोठी अपडेट आलेली आहे। मंत्रिमंडळाच्या बैठकीमधून ही अपडेट आलेली आहे। GRच्या माध्यमातून पूर्णपणे ही अपडेट आल्यामुळे तुम्हाला पण पूर्णपणे क्लिअर आज देखील या व्हिडिओच्या माध्यमातून ती
महत्त्वाची अपडेट कळणार आहे। आता लक्ष देत बघत चला। जर तुम्ही पण शेतकरी असाल तर तुम्हाला पण या ठिकाणी बघणं अतिशय गरजेचे आहे। जर तुम्ही पण शेतकरी असाल आणि तुम्हाला पण माहिती नसेल की किती रुपये मिळणार या 16 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे, हे 16 जिल्हे कोणते आहेत, जर तुम्हाला पण ते माहिती नसेल आणि त्या कोणत्या 2 घोषणा आहे ज्या 2 घोषणांमुळे शेतकऱ्यांमध्ये वाद देखील झालेला आहे, त्या 2 घोषणांमुळे शेतकरी पण पूर्णपणे रडत आहे। कोणत्या 2 घोषणा आहे, कोणते शेतकरी बाद झाले, ज्या शेतकऱ्यांनी ही 2 घोषणाचे पालन केले नाही अशा शेतकऱ्यांना बाद केलं जाईल आणि त्या शेतकऱ्यांना यापुढे पीक विमा मिळणार नाहीये। पीक विमा योजनेची किती रक्कम मिळणार तर ती मिळणार 22,200 रुपये। 22,200 रुपये तुमच्या खात्यावरती आज उद्या या 1 ते 2 दिवसामध्ये पूर्णपणे कधीही जमा होऊ शकतात। तुम्हाला देखील ही रक्कम कधीही मिळू शकते, त्यामुळे तुम्ही पण अजिबात काळजी करू नका। जर तुमचा पण असा प्रश्न असेल की पीक विमा योजनेची रक्कम किती मिळणार, कधी मिळणार, तर आता तुम्हाला पण या ठिकाणी चिंता करायची नाहीये। सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक ग्रुपच्या माध्यमातून अनेक अफवा चालत आहे, त्या अफवांवर विश्वास ठेवू नका। या ठिकाणी महत्त्वाची अपडेट आलेली आहे। 22,200 रुपये शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा केले जाणार, या शेतकऱ्यांना मिळणार आहे। या 16 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वाटप चालू झालेली आहे। तर चला हे 16 महत्त्वाचे जिल्हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून लगेच बघायचा प्रयत्न करू, पण त्यापूर्वी आपल्याला त्या 2 महत्त्वाच्या कामांकडे लक्ष केंद्रित करणं गरजेचे आहे। या 2 कामांकडे तुम्हाला पण लक्ष केंद्रित करणं गरजेचे आहे, कारण की आता ह्या 2 मोठ्या घोषणा झाल्यामुळे आता शेतकरी पूर्णपणे चिंताग्रस्त झालेले आहे। ज्या शेतकऱ्यांनी या 2 घोषणाचं पालन केलं नाही अशा शेतकऱ्यांना आता बाद केलं जाणार आहे। आता जर तुम्हाला पण हे 16 महत्त्वाचे जिल्हे बघायचे असेल तर देखील या व्हिडिओमध्ये कमेंट करा तुमचा जिल्हा कोणता आहे। त्या कमेंटच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला कळवू की तुमच्या जिल्ह्याचं नाव या ठिकाणी आलेलं आहे की नाही आलेलं आहे। त्या कमेंटच्या माध्यमातून तुम्हाला तुमचं प्रश्नाचं उत्तर मिळेल, कमेंट करायला अजिबात विसरू नका। आता महत्त्वाची अपडेट आहे, कोणती घोषणा झाली, काय पालन करणं गरजेचे आहे, कोणत्या घोषणेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे, कोणते 2 घोषणा झाल्या, कोणते 2 महत्त्वाचे कार्य आहे जे शेतकऱ्यांना करणं अतिशय गरजेचे आहे, ते पण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघू। पहिलं महत्त्वाचं म्हणजे eKYC। शेतकऱ्यांसाठी eKYC अतिशय महत्त्वाची असल्यामुळे तुम्ही पण जर शेतकरी असाल आणि तुम्ही पण या पहिल्या महत्त्वाच्या घोषणेचे पालन केलं नाही तर तुमच्या बँकेच्या खात्यावरती 1 रुपया जमा दिसणार नाही, तुम्हाला थेट बाद केलं जाईल। दुसरं महत्त्वाचं म्हणजे फार्मर ID। ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर ID नसेल अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर फार्मर ID काढावी, अन्यथा त्यांना देखील मोठा फटका बसू शकतो, त्यांना देखील बाद केलं जाऊ शकतो। भेटूया अशाच महत्त्वाच्या अपडेट्स, त्यासाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।